गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल या मॅचच्या दरम्यान, यात शंका नाहीये. पहिलाच बॉल उजव्या हातानं ओव्हर द विकेट, समोर गुरु. पहिलाच बॉल उडवलाय, खाली जागा, विकेट एरिया ठोकलाय. दर्जेदार युद्धाला सुरुवात केलाय प्रारंभ, चौकार. कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुला, तू हिरमुसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. प्रेम करणारे प्रेक्षक तुझ्यावरती सातत्यानं वाढत जाणार, परंतु तू तुझा खेळ सर्व प्रेक्षकांभोवती भिडू दे. 4 ओव्हरची मॅच आहे. तर इथे मात्र आपण पाहू शकाल फोर व्हीलर आहे, जी खेळाडू कक्षाच्या बाजूला आहे. तर आपण बाजूला घ्यायची आहे, कारण की तिची जी काच आहे ती रिफ्लेक्स होत आहे. चला, तर आपण आता 4 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. 4 धावा सुरुवात दमदार झालेली आहे. बॅटची एज स्क्वेअर कट झालेला आहे. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक इथे मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकतील का? चेंडू मात्र वेग धारण करत असताना सलगचा हा दुसरा ब्लास्ट, दुसरा तडाखा, चौकार. आपण पाहिलं तर खूपच बाहेर बॉल होता रविदादा धुमाळ यांचा, आणि तुम्ही गुरु समोर चेंडू टाकत आहात. या खेळाडूकडे क्षमता आहे. बॅक टू बॅक 2 चौकार खेचलेले आहेत. इथे मात्र वाय सफार जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि चूक होणार नाहीये. गुरुला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. पहिली सफलता या ठिकाणी येत असताना अगदी दर्जेदार गोलंदाजी. आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती देखील चौकार, तदनंतर या तिसऱ्या बॉलवरती कमबॅक होत असताना रविदादा धुमाड या ठिकाणी सांगतायत की येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालवतो मी. अडथळ्यांना भिवून अडथळणे पावलांना माझ्या पसंत नाहीये. काही जबरदस्त कमबॅक झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत, 1 सफलता मिळालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा धावपलकावरती आहेत. जबरदस्त मॅच होईल, आणि चर्चा देखील आपण करत होतो या दोन्ही संघाच्या बाबतीत. मॅच मध्ये मजा येईल, कारण की 2 वाघ जर मैदानाच्या आतमध्ये धडकतील तर समीकरण हेच पाहायला भेटेल. परंतु इथे मात्र एका संघाला देखील पराभूत व्हावं लागेल, कारण की चुकी कोणता संघ करणार हे देखील आपल्याला पाहायला भेटेल. आणि क्रिकेटला आपण जर म्हटलं तर क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. तुम्ही सातत्यानं तुमची निरंतरता कंटिन्यू ठेवणं फार गरजेचं असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्याचा फलंदाज मिस्टर प्रदीप. पुनशा गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर द विकेट, उजव्या हातानं रविदादा धुमाळ. इथे मात्र वर शॉट, काय जबरदस्त फटका, स्विंग केलाय. चेंडू मिड विकेट रिजनच्या बाहेर, छन्नाटेदार प्रदीपच्या बॅटमधून षटकार. थँक्यू सो मच. अगदी आपण जर पाहिलं तर गुडलँड स्पॉटच्या थोडासा पुढे होता बॉल. मागील बॉलवरती आपण पाहिलं तर गुरुला त्या ठिकाणी फसवलं होतं जरूर, परंतु इथे आडव्या बात तडाखा दिलाय मिस्टर प्रदीप. या खेळाडूकडे क्षमता आहे, गोलंदाजीचा देखील तितकाच अनुभव आहे. त्यामुळे
त्याच्या अनुभवाची ज्ञानाची शिदोरी त्यांनी इथे टाकली आहे. इथे ऑफ साइडला आता गॅप आहे आणि चेंडू 4 धावांसाठी मिड ऑफच्या वरून दर्जेदार चौकार. थैंक यू सो मच. आज गावदेवी उंबारे टीम को अलग ही मिजाज दिख रहे है. काय जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स आपल्याला पाहायला भेटतोय. सुलभरगतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, उडवला बॉल लॉंग ऑन वरून भीम टोला वज्र टोला षटकार. आता प्रदीप आणि त्याच्या सोबतीला बॅटर तेजस काही वेगळीशी मुद्रा त्यांनी घेतली. कमरेवर दोघांचे हात आले. ज्या वेळेला ही पोझिशन ते घेतात त्यावेळेला विपक्षी संघाला नमवण्याचं काम करत असतात. आणि आपण पाहिलं असेल स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक ओझरली येथे देखील या संघानं अगदी त्यांच्या नावाचा उल्लेख केला होता. आणि तो संघ आता आपण पाहू शकाल या ठिकाणी जय बजरंग मानिवलीपाडा चषकामध्ये फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन दाखवेल का. परंतु सध्या तरी दर्जेदार कामगिरी सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आता परिवर्तन झालेलं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर नेहाल आलेला आहे. 24 धावा पहिल्या ओव्हरमध्ये कूट केलेल्या आहेत. आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये गुरुच्या जाण्यानंतर एक तगडा बॅट्समन येणं मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित होतं आणि मिस्टर प्रदीप ती पूर्तता कमी केली आहे. 24 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर इथे बॅटर स्ट्राईकला तेजस साठी मिड विकेट वाईटिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. थोडासा डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील एक खेळाडू ठेवलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नेहाल मीडियम फास्ट आहे. उजव्या हाथानं हो व्हाट बॉलिंग. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए. या आसमान भी आएगा जमीन पर, इरादों में गीत जीत की गूंज चाहिए. फलंदाज बाद काय बॉल आपल्याला पाहायला भेटला तिकडे रोहितला. तेजसला हा बॉल अगदी काही ऑफर करता आला नाहीये. अगदी जसा बॉल आला तसा बॉल यष्ट्यांवरती गेला. नेहाल पहिल्या बॉलवरती सफलता मिळाली आहे. आता इथे अपेक्षा असेल की अनखरपाडा संघाच्या समर्थकांना की नेहलचं हे षटक दर्जेदार पाहायला भेटेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आलेला आहे. नाव प्रशांत आहे. परंतु इथे प्रशांत महासागराला शांत बसून चालणार आहे. थोडस खवळावं लागेल. परंतु निहाल गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्चा उजव्या हाताने टिचून मारा करेल आणि फिरकीसाठी ओळखला जाणारा खेळाडू गोलंदाज आहे. चर्चा देखील होत होती कमबॉक्स मध्ये नेहालची. परंतु आता चर्चेला उदान येईल का. समोर बॅटल असेल प्रशांत साठी हा बॉल. हो दर्जेदार बॉल आहे. प्रशांत थोडासा वेळ घेईल कारण की मागील ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा आलेल्या आहेत. सो त्या अनुषंगाने प्रदीप देखील थोडा त्याला सांगताना पाहायला भेटला की थोडासा वेट अँड वॉच करणं फार गरजेचं आहे. नेहलचे 2 बॉल झालेले आहेत. अजूनही 1 धाव आलेली नाही. फटका हवेमध्ये आहे. वाईटिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित पकडला झेल. फलंदाज फेलला. प्रशांतच्या खेळीत अंत. माघारी पावलाने परतावा लागेल. प्रशांत बॅक टू द डगआउट. पलटवार वार पे पलटवार. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही तब्बल 24 धावा कुठल्या. आता नेहाल सांगतोय जिंदगी तो ख्वाब है तो रास्ते है तो फिर मंजिले और मंजिले है तो फिर मैं हूं ना. हे दाखवत असताना नेहाल मैदान
जबरदस्त गोलंदाजी. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला थोडासा हात मलत आहे प्रदीप. चिंतेचा विषय निर्माण झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल अक्षय, एक अक्षय कुमार ज्यानं फिल्म सिटी मध्ये दर्जेदार कामगिरी केली. येस, बॅटर आहे गुलशन, गुलशन ग्रोवर. एक एक नाव असतात आणि ती नाव देखील आपण पाहू शकाल. परंतु इथे गुलशनला नायक बनावं लागेल, खलनायक नाहीये. कारण की इथे जर आपण पाहिलं तर ती भूमिका साकारणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती निहाल पुन्हा एकदा. ओहो, वॉट अ बॉल आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागलं. अलाउन द कार्पेट फटका खेळलाय हलक्या हातानं. एक घात एकवटली गेली आणि प्रदीपच्या हातामध्ये त्यांनी स्ट्राईक दिली आहे. धावफलक जाऊन पोहोचलेले 25 या आकड्यावरती. आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केली आहे निहालनं. आता प्रदीप आणि निहाल यांचं हे बॅटल आपल्याला पाहायला भेटेल. आणि इथून जर निहाल या बॅटलमध्ये या ओव्हरमध्ये जिंकण्यामध्ये सफल झाला तर मी तर म्हणेन की आई गावदेवी उंबारने टीम थोडीशी मागे सरकेल. अगदी शालकरी मुलं देखील आपण पाहू शकाल. मराठी मीडियम म्हटलं तर अगदी फ्रेश मीडियम, अगदी ताजे थवानं मीडियम असतं मराठी शाळा. खूप आनंददायी शाळा असते. आणि आता मात्र इंग्लिश शाळेची मुलं जर आपण पाहिले तर चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. आणि ही शालकरी मुलं देखील या स्पर्धेचा आनंद घेतील. 25 धावा 3 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. निहाल 2 बॉल शिल्लक आहेत. समोर मिस्टर प्रदीप. प्रदीप समोर असेल. चला, जास्तीचा वेळ आपण काही घेऊ नका, आपण अधिकचा वेळ घेत आहोत. आपली दिलेला बॉल प्रदीपने उडवलाय. ओ हो हो हो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. बॉल गोज टू द इन टू द क्राउड. 6 रन. केलं ना तर अगदी थोडासा भावेश पवारच्या नीतीचा वापर करण्याचा प्रयत्न होता. विश्वास थोडासा गुडलँड स्पॉटवरती बॉल होता, थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न केला आणि प्रदीपला फसवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु प्रदीप यांनी अगदी ताकदीचा भरपूर वापर केला आणि चेंडूला मात्र सीमारेषा पार धाडलं. धावसंख्या धावफलकावरती 31, लॉस ऑफ 3 विकेट. निहाल आणि प्रदीप या दोघांचं युद्ध आपण चर्चा करत होतो, परंतु सध्या तरी प्रदीप हावी होत असताना आपली दिलेला बॉल होता. पुन्हा आपण पाहू शकाल आता फाईन कडे खूप विकेट एरिया आहे आणि 4 धावांसाठी हा चौकार. अप्रतिम असं सॉंग आनंद शिंदे याचा आवाज आपण ऐकला. डीजे मास्टर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहू शकाल धावा लागलेल्या आहेत 35 धावा लागलेल्या आहेत. आज वन मॅन आर्मी आहे मिस्टर प्रदीप. काय जबरदस्त. 4 बॉलचा आपण विचार केला तर निहालचा तिकडे पूर्णपणे स्वतःचं अस्तित्व कायम केलं होतं निहालनं. परंतु तदनंतर जसा प्रदीप स्ट्राईक वरती आला त्यानं 10 धावा 2 बॉल मध्ये वसूल केल्या. इथे मैदानाच्या आतमध्ये अनखरपाडा टीमला एक असं षटक हवं आहे की ज्या षटकामध्ये कमीत कमी धावा, विकेट देखील मिळणं फार गरजेचं असेल. आणि दुसऱ्या बाजूला आता जर आपण पाहिलं तर चांगल्या सुस्थितीमध्ये आई गावदेवी उंबानी टीम आहे. फ्रंट फूट वरती पाऊल टाकत असताना आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती आता गोलंदाज गणेश आलेले आहेत. उजव्या हातानं जातील. राऊंड विकेट. ओ हो, सेन्सिबल क्रिकेट बॅकवर्ड पॉइंटला तिथे झाली थोडीशी मिसफिल्ड आणि 1 धाव पाहायला भेटली. हलक्या हातानं त्या ठिकाणी खेळायचा होता. गुलशन. धावफलक 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गणेश चिंतेचा विषय त्याला असा आहे की प्रदीप लगेचच माझ्यासमोर स्ट्राईकवरती आलेला आहे. कारण की मागील ओव्हरमध्ये निहालला शेवटच्या 2 बॉलवरती 10 धाव त्याने एकवटले होते. आता 5 बॉल मी कसे टाकू हा विषय निर्माण झालेला आहे गणेश समोर. 5 बॉल मध्ये तब्बल 26 धावा ठोकलेल्या आहेत आतापर्यंत प्रदीपनं. यस, ग्रेट खाली.
हा बॉल आपण पाहू शकाल वाईट बॉल आहे. हे समीकरण आपण मांडत होतो की गणेशच्या समोर प्रदीप आहे, थोडस दडपण वाढेल, दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय मिस्टर खाली पासून, कारण की टाकणं फार गरजेचं आहे, दूर ठेवणं गरजेचं असेल, कारण की या बॅटरमध्ये क्षमता आहे. तुम्ही त्याच्या रडारमध्ये बॉल टाकाल तर त्या बॉलचा काय हाल करेल हे देखील आपण पाहिलं. अगदी गोल्डन स्पॉट, बॅक ऑफ द लेन, या लेनचा तुम्ही अजिबात वापर करू शकणार नाही प्रदीपच्या अगेन्स्ट. त्याचा तो नक्कीच चांगलाच फायदा उचलेल. व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक 37 आकड्यावरती. पुढचा बॉल गणेश. इथे मात्र चांगला फटका, कॅप शोधले, वॉट शॉट, 6 धावांसाठी षटकार. शक्ती नाही युक्ती हवे, परंतु युक्ती आणि शक्ती या दोघांचा जर संपर्क आला तर क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही कुठेही जा, तुम्हाला मरण नाहीये. आपण पाहू शकाल या ठिकाणी अगदी जास्ती काही ताकद लावणी नाही प्रदीपनं या फटका खेळण्याकरिता, परंतु तरी देखील बॉल सीमा पार 6 धावांसाठी आपल्याला पाल भेटलाय. चिंतेचा विषय निर्माण झालेला मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडूमध्ये आतापर्यंत तब्बल 32 धावा ठोकलेल्या आहेत. आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेतील अर्धशतक आपल्याला पाल भेटेल का? प्रदीपच्या वतीनं हा बॉल वाईट आहे. गणेश या ठिकाणी आपण पाहू शकाल वारंवार आपण जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये हा दुसरा बॉल त्याने वाईट टाकलेला आहे. 2 चेंडू आतापर्यंत फक्त झालेले आहेत धावफलकावरती 44. इथे देखील आपण पाहू शकाल वॉट शॉट, घडाघाती प्रहार, फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार. जर पाहिलं तर 12 धावांपासून थोडासा दूर आहे अर्धशतकाकरिता. या षटकातील आपण पाहिलं तर बॉल 3 झालेले आहेत. या षटकामध्ये त्या अर्धशतक कंप्लीट होईल का हे आपल्याला पाहायला भेटेल. गणेश पुन्हा तयार आहे. धावफलक आता 50 वरती पोहोचलेला आहे. गोलटप्प्याचा बॉल होता, खोदून मारण्याचा प्रयत्न होता. हा बॉल चांगला आहे. ही लेंथ खूप चांगली आहे आपल्याला पाहायला भेटली. गणेशची ही लेंथ अप्रतिम लेंथ होती आणि सातत्याने गणेश देखील प्रयत्न करत होता की लेंथ कोणती वापरावी आणि कदाचित आता देखील त्याला ही लेंथ मिळालेली आहे या बॉल करिता. अजूनही इथे 2 बॉल शिल्लक असतील. इथे मात्र बॅक ऑफ द लेन फसवलाय जाल्यामध्ये, परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचू शकले नाही. एका टप्प्यानं 4 धावांसाठी हा आलाय झन्नाटेदार चौकार. जाऊन पोहोचलेला आहे तब्बल 55 या आकड्यावरती. पुढील टीम आई गावदेवी फळेगाव आणि आई गावदेवी नांदब. आपण तयार राहा आणि हा बॉल वाईट. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या 56, लॉस ऑफ 3 विकेट. आता 8 धावा दूर असतील अर्धशतकापासून. बॅटर प्रदीप. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतो, परंतु आता लॉंग ऑफ हो तिथे मिसफील्ड. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. कारण की 3 षटकांची इथे समाप्ती झालेली आहे. चला आपण थोडासा पोस्टमॉर्टम करूया षटकाचा. पहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज रवी दादा यांनी तब्बल 24 धावा खर्च केल्या. एक सफलता त्यांना मिळाली, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये निहालनं 11 धावा खर्च केल्या. 2 सफलता त्याला मिळाली. ते षटक थोडंसं चांगलं आपल्याला पाहायला भेटलं, परंतु त्यानंतर
गणेश यांचं हे षटक देखील खूप महागडं ठरलं. तब्बल 24 धावा बहाल झाल्या या ओव्हरमध्ये. आणि आपण पाहू शकाल धावसंख्या धावपलकावरती 59 या आकड्यावरती धावा आता पोहोचलेल्या आहेत. 59 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही एक षटक शिल्लक आहे. आणि आपण जर पाहिलं तर आता नवीन काही विक्रमाच्या दिशेनं आई गावदेवी उंबाणी टीम आहे. आणि या मॅच मध्ये अजून एक विक्रम देखील निर्माण होईल, जो मात्र मिस्टर प्रदीप यांनी जर अर्धशतक कंप्लीट केलं तर. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कोणीही अर्धशतक झळकावलेलं नाहीये आणि हा कारनामा देखील प्रदीप यांच्या वतीने होईल का, नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. दरम्यान प्रदीपच्या धावांचा आपण विचार करूया. त्याच्या इनिंग मध्ये त्यांनी तब्बल षटकारांचा विचार केला तर 5 षटकार ठोकलेले आहेत आणि 3 चौकार ठोकलेले आहेत. 4 चौकार ठोकलेले आहेत. क्या बात आहे. 46 धावांवरती खेळतोय. फक्त 4 धावांशी दूर असेल. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होत आहे. आता थोडासा इथे प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे. अनखरपाडा या टीमला आता विकेटची नाहीये. आता तुम्हाला डॉट बॉल इथं काढणं फार गरजेचं आहे. मी तर म्हणेन की जास्तीची स्ट्राईक जर तुम्ही प्रदीपला दिली तर प्रदीप मात्र तुमच्यावरती हवी होईल. हा एक विकल्प आहे मी तर म्हणेन अनखरपाडा या टीमला. धावसंख्या 59 आकड्यावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर आलेले आहेत. जयेश गोलंदाजी ट्रॅकवरती खूप लांबनं मारा करेल. ओव्हर द विकेट उजव्या हातानं. पहिलाच बॉल इथे मात्र फटका खेळला जरूर आहे. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे येऊ शकलो नाही. त्यांच्या समोर चेंडूने मुसांडी मारली आहे. 4 धावांसाठी चौकार. धावफलक जाऊन पोहोचलेले आहे. 63 लॉस ऑफ 3 विकेट. गुलशन देखील चांगली फटकेबाजी करतोय. वॉट शॉट. 6 धावांसाठी षटकार. जाऊन पोहोचलेला आहे धावफलकावरती. आपण पाहू शकाल 69 धावा. या षटकातील अजूनही 4 बॉल शिल्लक. इथे मात्र पुनश्च गुलशनच्या बॅटमधून थांबणार नाहीये बॉल. 4 धावांसाठी चौकार. आतमध्ये आपण पाहू शकाल अगदी प्रदीपचं अर्धशतक होईल का नाही या शंकाने, परंतु प्रदीपला इथे चिंता नाहीये. आणि तसं जर असतं तर तो विषय इथे मात्र निर्माण झाला असता खेळपट्टीवरती. कारण की आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील पाहत असतो ज्या वेळेला एखाद्या सिनियर खेळाडूचं अर्धशतक होत नाहीये त्याकरिता अगदी खेळाडू देखील प्रयत्न करत असतात. परंतु मी तर म्हणेन गुलशन त्याची जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत आहे. 3 बॉल शिल्लक. धावफलक 73. हो, सेन्सिबल क्रिकेट. आता मात्र या ठिकाणी संधी दिले गुलशननं. कदाचित आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला असावा. आता 2 बॉल शिल्लक आणि मिस्टर प्रदीपला 4 धावांची आवश्यकता आहे त्याचं अर्धशतक कंप्लीट करण्याकरिता. 46 धावांवरती खेळत आहे. 5 षटकार 4 चौकार अशी ही इनिंग आपल्याला पाहायला भेटली. दमदार भीमकाय इनिंग. पुढील मॅच आई गावदेवी फळेगाव आणि आई गावदेवी नांदब्ब. चला आपण टॉस करिता सज्ज राहायचं आहे. या इनिंग नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. नांदबगावचे शनीजी अंबारे आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत असेल. धावफलकावरती 74 धावा लागलेल्या आहेत. 74 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. यस, इथे करेक्शन झालेलं आहे की प्रदीपला अजून 7 धावांची गरज आहे 50 करण्याकरिता. 7 धावांची गरज. चला इथे बॉल आपण पाहूया. 4 बॉल झालेले आहेत. 2 बॉल
शिल्लक आहेत. हा बॉल खाली राहतोय. नाही, नाही, नाही. प्रदीप नक्कीच काम तमाम करायचं आहे. धाव घेणार नाहीये दरम्यान. शेवटचा बॉल शिल्लक 74 धावा धावफलकावरती. हा बॉल वाईट पाहायला भेटेल. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या 75. म्हणतात ना मित्रांनो, देव देतो ना तर अगदी छप्पड फाडून देत असतो. 75 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुढचा बॉल इथे ड्राईव्ह केलाय आणि फिल्डिंग चांगली झाली. एक धाव कंप्लीट आणि इथे मात्र पाहता पाहता 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ इथे झालाय समाप्त. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावा इथे जमवलेल्या आहेत तब्बल 77 आणि 78 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तर चला या ठिकाणी या आई गावदेवी फळेगाव आणि आई गावदेवी नांद ब. चला टॉस करण्यासाठी या पण जास्तीचा वेळ खर्च करू नका. आपल्याकडे वेळ आहे तर आपण लगेचच टॉस करणार आहोत. चला आपण टॉस करणार आहोत. विनंती असेल आई गावदेवी फळेगाव आणि आई गावदेवी नांदप ब संघ. चला टॉस करण्यासाठी यायचं आहे. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. 78 धावांचं लक्ष. परंतु क्रिकेटच्या पटालावरती जर आपण पाहिलं तर चला आपल्याकडे वेळ आहे तर आपण टॉस करून घेणार आहोत. कॉम्बॉक्स मध्ये इथे परिवर्तन होईल. कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील आता या धावांचं समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, विश्वास केणे कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत रहा, पाहत राहा. स्वर्गीय चंद्रकांत धुमाळ, प्रदीप संते स्मरणार्थ जय बजरंग मानिवलीपाडा चषक 2026 चा हा थरार.
हॅलो ठीक. येस थँक्यू ऑल ऑफ यू. आपण करूया टॉस. पुढील मॅचचा टॉस रविदादा गायकर यांच्या शुभ हस्ते आपण करतो. एका बाजूला टीम फळेगाव आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल टीम नांदप. दोन्ही संघादरम्यान करतोय आपण टॉस. हु इज द टॉस का बॉस. नेक्स्ट मॅच प्रदीप संते स्मृती आणि चंद्रकांतजी धुमाळ स्मृती असा कॉल. टॉस जिंकलाय फळेगावने. निर्णय अंशापर्यंत लगेचच पोहोचवायचा आहे आणि ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संघ आहे उंभारणी त्यांच्या आगे जानखरपाडा. या संघातून जो कुठलाही संघ जिंकेल त्या संघाने कुठेही जाऊ नका. लगेचच तुमची विनर विनर अशी मॅच असेल. या गोष्टीची आपण नोंद आणि पूर्व सूचना आपल्यापर्यंत आधीच पोहोचवतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात होते. सर्वांचं पुनश्च मनपूर्वक सरशार्दिक स्वागत. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या स्पर्धेला आणि आजच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात पहिल्याच चेंडूवरती षटकाराने केले आहे. सचिनच्या बॅट मधून पहिलाच षटकार. षटकार येतो पहिल्याच चेंडूवरती. सचिन मगरच्या बॅट मधून धमाका षटकार. कारण की जिंकण्यासाठी धावा पटवायच्या आहेत तब्बल 79 आणि त्या अनुषंगाने इथून मात्र सुरुवात दमदार राहिली आहे. प्रदीप द ग्रेट बाहुबली 48 धाबांची इनिंग नाबाद त्याच्या बॅट मधून 48 बनल्या आणि त्याच्या जोरावरती आता इथे मात्र 79चं टार्गेट सेट केलं गेलं आहे. हो अवे ऑफ द बॉडी शेड्यूल केलं. गुरुनाथला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिल्याच बॉल फुल टॉस होता त्याच्यावरती षटकार आला आणि आता सध्याच्या घडीला इथून कमबॅक केला जातोय. चांगला खेळ इथून करणं गरजेचं राहील कारण की स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आहे. 4 षटकांची मॅच आपण सामना 4 षटकांचा असेल. ओ विकेट करायचं होतं. लाऊड अपील. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आणि इथे मात्र बॅक टू बॅक सलगचा दुसरा बॉल आलाय. गुरुनाथचा डॉट. प्रयत्न करावे लागतील. दुसऱ्या बाजूला रविदादा धुमाळ आहेत. चर्चा दोन्ही बॅटर्सच्या वतीनं झाली आहे आणि अनेकदा चांगला खेळ देखील राहिलाय. ती मनकरपाडाचा चॅम्पियन देखील राहिलेत या हंगामध्ये. आपण पाहिलं तर परफॉर्मन्स चांगला राहिला होता संघाचा. परंतु या मॅच मध्ये 79चं टार्गेट आहे. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी गुरुनाथच्या माध्यमातून. बॅक टू बॅक सलगचा तिसरा बॉल आलाय डॉट. प्रयत्न लाजवाब सुरू आहे. सध्याच्या घडीला टीम उंभारनीच्या वतीनं गोलंदाजी देखील तितकी जोरदार होते आणि आता सध्याच्या घडीला अगेन्स्ट द टीम अनखरपाडा चांगला परफॉर्मन्स. पुनशा खराब बॉल. फुल टॉस चेंडू आणि त्याच्यावरती देखील पलटवार. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. डीप मिड विकेट बॉन्डी लाईनच्या बाहेर. सचिन मगरच्या बॅट मधून दुसरा धमाका षटकार. बाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय. अंतिम बॉल या षटकातील. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील आहे आणि इथे मात्र हा बॉल देखील आलाय डॉट. 4 बॉल डॉट 2 षटकार. पहिला षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. आता विजयासाठी 18 बॉल आणि 18 मध्ये बनवायच्या आहेत धावा. 67 धाब्यांची आवश्यकता टीम अनखरपाडाला.
चला माश ऑन करायच्या सेकंड स्पेल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अभय वरती जबाबदारी. अभयला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलाच बॉल अभयचा आलाय डॉट. सुरुवात इथे मात्र डॉट बॉलने झाली. मागील षटकाची सुरुवात आपण षटकारानं पाहिली होती. आता इथे डॉट बॉलने सुरुवात झाली. चांगली कामगिरी सध्याच्या घडीला राहिली आहे टीम उंभारणीच्या वतीनं. टीम फळेगाव आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. टॉस तुम्ही जिंकला होता, निर्णय कळवायचा हो. इथे घडलंय का मताच्या आतमध्ये, तर विकेटचं पतन. शॉर्ट पॉइंटला चांगला झेल आणि फलंदाज रवी धुमाल शून्यावरती बाद. बारा धाबा धावफलकावरती आणि नवीन फलंदाज निहाल. हो, निहाल साठी पुढचा बॉल खाली राहिलाय आणि इथे मात्र हा बॉल देखील आलाय डॉट. चांगली गोलंदाजी अभयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 3 चेंडू फेकलेत, 1 विकेट, 2 डॉट बॉल. आणि आता इथे मात्र धाबांचा डोंगर देखील रचला होता. त्या डोंगराचा आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटकामुळे थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. टीम अनखरपाडा बनवतो आता. क्रॅकिंग स्ट्रोक, कमालीचा फटका, बॉल आणि चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर, गोल षटकार. षटकार येतोय आणि धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचते. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. गोलंदाज तयार. आप ट्रॅकर हो, त्याच्यावरती हुक केलाय. आणखी एक धमाका, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. एका टप्प्यानं चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. मानिवली पाडा चषक चौकार. बावीस धावा धावफलकावरती. हो, आता इथे मात्र कमबॅक केला जातोय गोलंदाज अभयच्या माध्यमातून. आणि इथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 22, 22 धाबा. आता विजयासाठी 12 बॉल आणि 12 मध्ये बनवायच्या धाबा तब्बल 57, 57 धाबींची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती आता गोलंदाज प्रदीप
प्रदीपला आपण पाहतोय सध्या गोलंदाजी ट्रॅक वरती. बारा बॉल 57 धाबींची आवश्यकता. गोलंदाज तयार. ऑन द मार्क प्रदीप. पहिलाच बॉल प्रदीपचा फुलटॉस आणि त्याच्यावरती पुरेपूर समाचार घेतला जातोय सचिन मगरच्या बॅट मधून. आणखी एक धमाका षटकार. अकरा बॉल 51 धाबा अजूनही बनवायच्यात. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. जी सुरुवात पहिल्या षटकामध्ये गुरुनाथच्या अगेन्स्ट सचिननं केली होती तशीच आता तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात करून देतोय. षटकार आला कारण की सेकंड स्पेलमध्ये त्याला संधी मिळाली नव्हती. आता संधी जशी मिळाली षटकार मारलाय. आणखी एक बिग हिट. बॅक टू बॅक 2 इन अ रो. षटकार. कमालीची फटकेबाजी सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. अजूनही 45 बडवायच्यात. समीकरण मोठं आहे परंतु त्या समीकरणाच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे सचिन मगरच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. अजूनही 10 बॉल शिल्लक आहेत. आता सोडून दिलाय. पाहावं लागेल नक्की घडलंय काय. पंच तटस्थ आहेत आणि इथे मात्र अंपायर डिसिजन. इट्स अ फायनल डिसिजन. चला अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. चला अंपायर डिसिजन इट्स अ फायनल डिसिजन. आपल्याला जो काही पंचांचा निर्णय असेल तो मानावा लागेल. चला आपण मॅच ऑन करा सचिन. चला योग्य तो निर्णय आलेला आहे आणि आता मॅच ऑन करा. आता सोडून दिलाय. आता ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या धावफलकावरती 35 धाव आहेत. अगदी आपण पाहिलं तर 80 धावा बनवायच्या होत्या. 79चं टार्गेट सेट केलं गेलं होतं. त्या अनुषंगाने इथे मात्र सातत्याने चांगला खेळ आणि आता हुक करायचा होता परंतु आता एलिमिनेशन नाहीये फटक्यामध्ये. हा बॉल देखील आलाय डॉट. डॉट बॉल येतोय आणि आता इथून मात्र अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. चव्वेचाळीस धावा अजूनही बनवायच्यात. पुढील मॅच नांदप त्यांच्या अगेन्स्ट फळेगाव अशी बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टीम फळेगाव निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि या सामन्यातील विजयी संघ आपण कुठेही जाणार नाही याची देखील आपण दखल घ्या कारण की नेक्स्ट मॅच तदनंतर विनर विनर असेल म्हणजे ह्या मॅच मधील विजेता संघ फाईट करेल पुढील मॅचच्या विजेत्या संघाच्या अगेन्स्ट. चला मॅच ऑन करा. जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका. 8 मध्ये आता 44 बनवायच्यात. प्रदीप पुनश्च सज्ज होतोय. प्रदीपचा हा पुढील बॉल लॉन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक असतील सज्ज. काऊ कॉर्नरला एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यस दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात सचिन मगरला माघारी परतावं लागेल. सचिन बाद.
चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि इथे अंतिम बॉल पुरेशा धावबाची संधी आणि यस आणखी एक फलंदाज बाद विकेटचं पतन बॅक टू द पवेलियन. आता इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल 6 बॉल आणि आता 42 धावांची आवश्यकता. फार उशीर आता झाला या इनिंग मध्ये. फटका चांगला आहे परंतु तो क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला सज्ज. आणखी एक फलंदाज बाद विकेटचं पतन. तू चल मी आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये फलंदाज बाद. हो, टीम फळेगावने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम नांदप या संघाला. आणि या मॅच मधील विजयी संघ कुठेही जाऊ नका या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. विनर विनर असा सामना तुम्हाला खेळायचा आहे. नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये सज्ज होतोय. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 42 धावा बनवायच्यात आणि नवीन फलंदाज आता अनिकेत मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. अनिकेत साठी हा बॉल मिस्टामिंग. आणखी एक विकेट. 2 बॉल 2 विकेट आणि अनिकेत शून्यावरती बाद.
तीन बॉल आता इथून मात्र शिल्लक आहेत. 3 बॉल आणि आता 41 धाबींची आवश्यकता. ओ फटका हा देखील चांगला आहे. चेंडू हवे डाऊन द बॉल फील्ड त्यांच्या आवाक्याच्या दूर. एका टप्प्यानं सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणखी एक झेलची संधी आणि ते झेल कंप्लीट. फलंदाज बाद. सामना झालाय फिनिश आणि सामना इथे मात्र जिंकलाय टीम गावदेवी उंभारणी या संघानं. उंभारणी संघाचं खूप खूप अभिनंदन. आडलक टपलक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टीम अनकरपाडा संघाचं देखील कौतुक.